वहिनींना पाडलं, आता दादांना पाडायचं का? बापलेकांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? बारामतीमध्ये गब्बर नामक पत्र प्रचंड व्हायरल. गुजरातचं व्यापारी मंडळ लालबागचा राजाही गुजरातला नेतील, संजय राऊतांचा आरोप. तर या मंडळाचे सर्वात मोठे लाभार्थी मातोश्रीवर नितेश राणेंचा पलटवार. शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची जळजळीत टीका. जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा, संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. मात्र तिसऱ्या आघाडीबद्दल नाही तर आरक्षणावर चर्चा, जरांगेंनी खोडलं संभाजीराजेंचं वक्तव्य. मनोज जरांगे यांची अब्दुल सत्तार यांच्यासोबत फोनवरून चर्चा. दोघांमध्ये शेतकरी नुकसान, सगळे सोयरे, हैदराबाद गॅझेट आणि शिंदे समितीच्या कामकाजाबाबत चर्चा. पंढरपुरात धनगर आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी उपोषणकर्त्यांमध्ये वाद. किती जणांनी उपोषणाला बसायचं यावरून सभा मंडपात राडा. संभाजीनगरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 25,000 घरकुलांना मंजुरी. सर्वाधिक लाभ गंगापूर तालुक्यात. 15 सप्टेंबरला होणार पहिला हप्ता जमा. पुणे सीआयडीचे अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांना अटक. दारू परवाना मिळवून देण्याचं सांगत हॉटेल व्यावसायिकाला 1,05,00,000 फसवल्याचा आरोप. गडचिरोलीमधल्या पर्लकोटा नदीला पूर. भामरागडमध्ये दुकानं, घरं पाण्याखाली. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीला अतिवृष्टीचा इशारा.